नमस्कार. आपल्याला अनेकदा असं वाटतं की नाही का की वय वाढलं की विसरभोळेपणा येतोच. हे अगदी स्वाभाविक आहे. पण प्रत्येक वेळी ते तितकं साधं नसतं. कधी-कधी हे विसरणं हे फक्त वाढत्या वयाचं लक्षण नाही, तर मेंदूच्या एका गंभीर आजाराचं चिन्ह असू शकतं. आणि आज आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हे वाक्य बघा, यातला फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे, कारण हेच आपल्याला डिमेन्शियाचं गांभीर्य ओळखायला मदत करतं. रोजच्या धावपळीत चावी कुठे ठेवली हे विसरणं वेगळं, आणि त्या चावीचा उपयोग काय हेच विसरून जाणं वेगळं. ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. चला तर मग या विषयात थोडं आणखी खोलवर शिरूया. सगळ्यात आधी डिमेन्शिया आणि अल्झायमर रोग या दोन शब्दांमधला नेमका फरक काय आहे हे स्पष्ट करून घेऊया. कारण काय होतं की या दोन्ही शब्दांमुळे लोकांमध्ये खूप गोंधळ निर्माण होतो. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, डिमेन्शिया म्हणजे एक मोठी छत्री आहे, आणि ह्या छत्रीखाली मेंदूची ताकद कमी करणारे वेगवेगळे आजार येतात. म्हणजे काय, तर डिमेन्शिया हा स्वतः एक आजार नाहीये, तो आहे लक्षणांचा एक समूह, एक ग्रुप. आता ही उपमा पहा, किती समर्पक आहे. अल्झायमर हा एक विशिष्ट आजार आहे. जशी वाळवी लाकूड आतल्या आत पोखरून टाकते ना, अगदी तसंच. अल्झायमर हा आजार मेंदूच्या पेशींना हळूहळू आतून नष्ट करत जातो. आणि त्यामुळे काय होतं की मेंदूची शक्ती कमी कमी होत जाते. तर हे नातं असं समजूया. डिमेन्शिया हे एक मोठं वर्तुळ आहे, आणि अल्झायमर हा त्या वर्तुळातला सगळ्यात मोठा आणि कॉमन आजार आहे. याचा अर्थ ज्यांना अल्झायमर आहे त्यांना डिमेन्शियाची लक्षणं दिसणारच, पण ज्यांना डिमेन्शिया आहे त्यांना अल्झायमरच असेल असं मात्र नाही. दुसराही कुठला आजार असू शकतो. आता पुढच्या भागाकडे वळूया. एक गोष्ट लक्षात घ्या, डिमेन्शियाची लक्षणं म्हणजे फक्त विसरणं नाही, ती त्याही पलीकडे जाऊन व्यक्तीच्या स्वभावावर आणि रोजच्या वागण्यावर खूप खोलवर परिणाम करतात. आणि ही लक्षणं यांच्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, स्वभावात अचानक बदल होणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड किंवा संशय घेणं, साधे निर्णय घेता न येणं, अरे इतकंच काय, रोजच्या ओळखीच्या रस्त्यावर माणूस हरवून जातो किंवा पैसे मोजण्यासारखं साधं काम करताना चुका होतात, हे सगळं डिमेन्शियाची धोक्याची घंटा असू शकते. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या समाजातनं या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत, आणि यामुळे होतं काय की रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप त्रास होतो. चला आज काही सामान्य गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते पाहूया. हा तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात कॉमन गैरसमज आहे. आपण अनेकदा ऐकतो की लोक गंभीर विसरण्याकडे अरे वय झालंय त्यांचं आता असं म्हणून सरळ दुर्लक्ष करतात. तर इथला मुख्य फरक नीट समजून घ्या. वयानुसार काही गोष्टी विसरणं अगदी सामान्य आहे, पण डिमेन्शियामध्ये स्मरणशक्ती जशी कमी होते ती खूपच जास्त आणि गंभीर असते. ती एक वैद्यकीय स्थिती आहे, म्हातारपण नाही. अनेकदा असं होतं की लोक कुठल्या तरी खोट्या आशेवर अवलंबून राहतात. त्यांना वाटतं की यावर कुठेतरी नक्कीच काहीतरी जादुई उपाय असेल आणि हा आजार पूर्णपणे बरा होईल. हे सत्य स्वीकारायला कठीण आहे, पण ते महत्त्वाचं आहे. या आजाराला आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही, पण योग्य औषधोपचाराने त्याची वाढ नक्कीच मंदावता येते. यामुळे रुग्णाचे जीवनमान काही काळासाठी सुधारू शकतं. आणि हा कदाचित सगळ्यात वेदनादायी गैरसमज आहे. रुग्णाच्या वागण्यात जे बदल होतात त्यामुळे लोकांना अनेकदा वाटतं की त्यांना वेड लागलंय, आणि मग ते त्यांच्यापासून 4 हात लांब राहतात. हे लक्षात ठेवणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. मेंदूमध्ये जे बदल होत आहेत त्यामुळे ती व्यक्ती तशी वागत आहे. यात त्यांची काहीही चूक नाही. त्यांना रागवण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे. बरं, आत्तापर्यंत आपण आजार आणि त्याची लक्षणं पाहिली, पण आता आपण एका सकारात्मक आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आपण आपल्या मेंदूचं आरोग्य कसं जपायचं, या आजाराचा धोका कसा कमी करायचा. इथे 5 सोप्या पण अत्यंत प्रभावी सवयी आहेत ज्या आपण सगळ्यांनी लावू शकतो. मेंदूला सतत नवीन आवाहनं देणं, त्याला ॲक्टिव्ह ठेवणं, लोकांशी बोलणं, सामाजिक संबंध जपणं, चांगला आहार घेणं, रोज व्यायाम करणं आणि ब्लड प्रेशर, शुगर यांसारख्या गोष्टी नियंत्रणात ठेवणं, या सगळ्या सवयी आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तर ही सगळी माहिती ऐकल्यावर आता एक प्रश्न आहे
आपल्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आजपासून आपण यापैकी कोणतं एक पाऊल उचलणार आहोत यावर नक्की विचार करा आणि आजच एक लहानसं पण महत्त्वाचं पाऊल उचला.